मोदीजींची जी कल्पना आहे एकूण 2047 पर्यंत विकसित भारताची जी कल्पना ते केली आहे त्यांनी, त्या कल्पनेत सामाजिक संघटनेचा सहभाग काय असायला पाहिजे, सामाजिक संघटनांची भूमिका काय असायला पाहिजे, त्या बाबतीतच ते सगळं लक्षात घेऊन हे आयोजन केलेलं आहे. व्यावसायिकता वाढावी, रोजगार वाढावा, विशेषतः महिला सक्षमीकरण यावर जोर देण्यात आलेला आहे. महिलांचे स्टॉल्स इथं आमंत्रित केले गेले आहेत. विविध व्यवसायी महिला इथं आहेत. महाराष्ट्रभरातनं जे विभिन्न व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिक लोकांनी एक्झिबिटर्स म्हणून इथं प्रवेश केलेला आहे. त्यांच्या व्यवसायाचे स्टॉल्स इथं तुम्हाला बघायला मिळतील. मॅक्सिमम एक्सपोजर महाराष्ट्रभर व्हावा आणि व्यवसाय वृद्धी व्हावी हा एकमात्र उद्देश या स्टॉल्स आणि ट्रेड फेअरचा आहे. हे आयोजन फक्त ट्रेड फेअर पुरतंच मर्यादित नाही. या ट्रेड फेअरमध्ये विभिन्न कार्यशाळेचं आयोजन केले गेलेलं आहे. आपल्याला एक पत्रिका दिली आहे, त्यामध्ये विभिन्न कार्यशाळेचं सगळे डिटेल्स तिथं दिले गेलेले आहेत. तरी पण मी एकदा तुम्हाला सांगू इच्छितो. 19 तारखेला सकाळी उद्घाटन समारोह होणार आहे. आदरणीय अतुलजी सावे आणि विख्यात उद्योगपती RR केबलचे श्री महेंद्रजी काबरा यांच्या हस्ते उद्घाटन होईल. हैदराबादच्या विख्यात उद्योजिका भगवतीजी बलदवा यांच्या प्रमुख आतिथ्यामध्ये विविध जे अतिथी लोक आहेत त्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम 19 तारखेला सकाळी होईल. 19 तारखेला दुपारी वर्कशॉपची सुरुवात होईल. पहिला वर्कशॉप व्हाय एंटरप्रिनरशिप, उद्योजकता का आणि उद्योजकतेसाठी काय तयारी लागते, हे एक वर्कशॉप होणार आहे. 20 तारखेला अपॉर्च्युनिटीज इन फूड इंडस्ट्री, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्या बाबतीत इथं एक वर्कशॉप होणार आहे. 20 तारखेला दुपारी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, जसं सोलार एनर्जी झालं किंवा विंड एनर्जी झालं, या बाबतीत त्यामध्ये आपण कसं पुढे राहावं, त्यामध्ये काय अपॉर्च्युनिटी सध्या आहेत त्या बाबतीत वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन केलं जाईल. 21 तारखेला सकाळी ई कॉमर्स AI ॲप्लिकेशन, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळीकडे प्रभाव वाढत आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विविध उद्योगामध्ये कसा उपयोग केला जाईल, ई कॉमर्स म्हणजे प्लॅटफॉर्म जसं ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, त्याप्रमाणे ऑनलाईन प्लॅटफॉर्म कसे आहेत, यामध्ये कसा प्रवेश करायचा, यामध्ये बिझनेस कसा करायचा, या बाबतीत मार्गदर्शन केलं जाईल. एक्झिस्टिंग जे बिझनेस आहेत त्या एक्झिस्टिंग बिझनेसमॅननाच तिथं काय काय उपयोग करता येईल त्याचा तिथं मार्गदर्शन आहे. 21 तारखेला दुपारच्या सेशनमध्ये MSME IPO अपॉर्च्युनिटीज इन शेअर मार्केट, कॅपिटल मार्केटमध्ये कसं आपण जावं, कॅपिटल मार्केटमध्ये कसं काय शेअर्सचे आपण जे काही व्यवसाय करतो त्यामध्ये कसं अभ्यास करावा, मार्केटचा अभ्यास कसा करावा, कुठले शेअर्स घ्यावे, त्या बाबतीत सगळं शिकवण तिथं दिली जाणार आहे. आणि 22 तारखेला सकाळी अपॉर्च्युनिटीज इन कन्स्ट्रक्शन अँड रिअल इस्टेट बिझनेस, कन्स्ट्रक्शन बिझनेसवर संपूर्ण माहिती या वर्कशॉपमध्ये दिली जाणार आहे. संपूर्ण भारतातलेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ लोक, विशेषज्ञ लोक या मार्गदर्शनासाठी येणार आहेत. एक विशेष कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे, ती आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट कार्यशाळा. ही 20 आणि 21 2 दिवस सलग होणार आहे. यामध्ये मर्यादित व्यावसायिक लोकच त्यामध्ये भाग घेऊ शकतात, कारण मर्यादित लोकांमध्येच ती केलेली आहे. साधारणतः 50 व्यावसायिक लोकांसाठी आहे. त्यामध्ये एक्सपोर्ट कसं करावं, एक्सपोर्टमधले आपले जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्टचं मार्केटिंग कसं करावं, मार्केटिंगचं प्रेझेंटेशन कसं करावं, ग्राहकांची निवड कशी करावी, इतकंच नव्हे तर त्यांना पहिली ऑर्डर आणि पहिला पेमेंट आणस्तवर त्यांचं संपूर्ण फॉलोअप या संस्थेद्वारे केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे व्यावसायिक दृष्टीनं अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प या संस्थांनी संभाजीनगरला उचललेला आहे. संभाजीनगर सध्या फास्ट ग्रोईंग, कारण पुणे आणि मुंबई नंतर सध्या संभाजीनगर हे फास्ट ग्रोईंग सेंटर आहे.
महाराष्ट्राच्या सेंटरमध्ये संभाजीनगर आहे, सगळ्यांना येण्यासाठी उपयुक्त स्थान आहे आणि इथं सध्या जी प्रगती आहे ती प्रगती जास्त होते आहे. तर व्यावसायिक वर्ग सुद्धा इथं जे काही आपले व्यवसाय आहेत, मेक इन इंडिया असू दे किंवा व्यवसाय विकसित भारत असू दे, यामध्ये त्यांना जे काही योगदान करता येईल त्या योगदान करण्यासाठी असा हा प्रकल्प इथं उभा केलेला आहे. हे फक्त वर्कशॉप जे आहेत हे वर्कशॉप फक्त त्या काळापुरतं मार्गदर्शन क्लासच नाही आहे, तर आपले जे व्यवसाय त्या व्यवसायांना स्टँड करण्यासाठी, कारण फक्त मार्गदर्शन करून सोडून द्यायचं इथपर्यंतच नाही आहे. जे व्यवसाय तिथं येतील त्यांच्या सोबत बसून त्यांची काय प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम समजून घेऊन त्यांना शेवटपर्यंत फॉलोअप करून त्यांचे व्यवसाय व्यवस्थित कसे स्टँड होतील या बाबतीत संपूर्ण मार्गदर्शन या जे काही वर्कशॉप आहेत या वर्कशॉपच्या माध्यमातून केले जातील. असे 6 वर्कशॉप इथं साधारणतः 19, 20, 21, 22 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर ही जी पर्वणी आहे, आपल्या इथं व्यवसाय कसा वाढेल, महाराष्ट्राचा व्यवसाय कसा वाढेल, रोजगार कसा वाढेल, जेणेकरून आपल्या लोकांना, आपल्या तरुणांना कशी काय रोजगाराची संधी मिळेल, यामध्ये सर्व तरुणांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे की ज्यांना नवीन व्यवसायामध्ये जायचं आहे त्यांना सुद्धा ही आम्ही पर्वणी उपलब्ध करून देत आहोत की त्यांनी सुद्धा याचा फायदा घेऊन स्वतःचे व्यवसाय वाढीला पुढे जावं आणि व्यवसाय वाढवावेत, रोजगार वाढवावा, एवढाच उद्देश आहे. 2 विख्यात आपल्या भारताचे नव्हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे 2 विख्यात मोटिवेशनल स्पीकर 19 तारखेला रात्री 7 ते 9च्या दरम्यान भारताचा विख्यात मोटिवेशनल स्पीकर सोनू शर्मा, सक्सेस ब्लूप्रिंट, व्यवसाय आधारित आपण कसा सक्सेस मिळवावा, सक्सेस मंत्र काय असावेत, सफलता के सूत्र या नावावर सोनू शर्मा यांचं एक मोटिवेशनल व्याख्यान सर्व लोकांसाठी ते खुलं आहे. सर्व लोकांना ते ऐकू शकतात, त्याचा लाभ घेऊ शकतात. 20 तारखेला एक कल्चरल ऍक्टिव्हिटी म्हणून सगळ्यांच्या मनोरंजनासाठी पुण्याचे विख्यात कलाकार मिलिंद ओक यांचा R.D. बर्मन के गीत हा एक कार्यक्रम आहे. त्यांचे जे काही R.D. बर्मनचे गाणे आहेत त्यांचं मंचन इथं कसं होतं, एक अतिशय अभिनव असा तो कार्यक्रम आहे, तो मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे. हा 20 तारखेला होणार आहे. 21 तारखेला परत विश्वविख्यात मोटिवेशनल स्पीकर हर्षवर्धन जैन, जयपूरचे आहे ते, यांचं मोटिवेशनल व्याख्यान होणार आहे. लीडरशिप अँड ग्रोथ मास्टर क्लास या विषयावर अतिशय सुंदर हे व्याख्यान होणार आहे. तर ही फक्त वर्कशॉप किंवा फक्त पुढे जाणे एवढंच नाही, तर मोटिवेशन, प्रोत्साहन या बाबतीत सुद्धा लक्ष देऊन या कार्यक्रमाची आखणी या संस्थांद्वारे इथं केलेली आहे. या बाबतीत मला वाटते तुमच्या माध्यमातून ही बातमी प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक तरुणापर्यंत, प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचावी आणि सगळ्यांनी इथे येऊन त्याचा लाभ घ्यावा, यासाठी हे आजचं आयोजन परियोजन आहे. स्टॉल हे महिलांसाठी राखीव आहे आणि 200 स्टॉल हे आमच्या व्यावसायिक वर्गांसाठी आहे. नोंदणी झाली आतापर्यंत किती नोंदणी झाली? साधारणतः सगळे स्टॉल फुल आहेत. कार्यशाळेसाठी पण नोंदणी केली होय, किती झाली? 500 लोक वर्कशॉपसाठी वेगवेगळ्या वर्कशॉपला एका वेळेस किती जण